आज आहे संडे आणि मी आता वॉकला आलेली आहे. सकाळचे 7 वाजलेत. नॉर्मली मी नेहमी 6ला वॉकला येते कारण मला ऑफिसला जायचं असतं. तर आज संडे असल्यामुळे मी जरा उशिरा उठले आणि 7 वाजता आले मी वॉकला. तर इथे आमच्या इथे छान असं गार्डन आहे खूप मोठं. तिकडे मी वॉक करते आणि तिकडे खूप लोकं असतात वॉक करायला. कोणी योगा करत असतं, कोणी स्वतःचाच व्यायाम करत असतं तिकडे. मुलं खेळत असतात. तर आणि खूप छान वाटतं. सकाळचं वातावरण खूप थंड असतं कारण आता थोडी थंडी पडते. तर छान वाटतं. पण मुंबईमध्ये खूप जास्त थंडी नाही आहे, त्याच्यामुळे स्वेटरची आवश्यकता नाही वाटत. पण ठीक आहे, तरी पण वातावरण खूप छान छान आहे, त्याच्यामुळे मस्त वाटतं. तर मी असं इकडे वॉक करायला गार्डनमध्ये येते आणि सकाळी वॉक केल्याने खूप छान वाटतं. म्हणजे दिवस छान जातो कारण पूर्ण मी 8 तास जवळजवळ कामासाठी बसलेली असते ऑफिसच्या. त्याच्यामुळे मग सकाळचा थोडा जर वॉक केला तर मला जरा बरं वाटतं. तर इकडे मी जवळजवळ अर्धा तास वॉक केला आणि आता मी घरी जायला निघाले आणि घरी गेल्यानंतर पण मी थोडंसं गरम पाणी वगैरे पिणार आहे. येताना पिऊन आलेच होते गरम पाणी. तर मी थोडं तुमच्याशी शेअर करते आजचं रुटीन. आज संडे आहे कारण नॉर्मली मला ब्लॉग बनवायला नाही मिळत. आणि आता मी घरी आले तर मी गेले होते चिकन आणायला आणि तिथे चिकन आणि मी हे प्रॉन्स आणलेले आहेत. तर हे सोलायचे आहेत प्रॉन्स. तर आज मी चिकन बनवणार आहे आणि चिकन सुक्का बनवणार आहे आणि प्रॉन्सची थोडीशी अशी दाटसर करी बनवणार आहे, म्हणजे प्रॉन्स मसाला बनवणार आहे. तर इथे मी सोलते आहे प्रॉन्स जे आणले आहेत ते. मला मी ब्लॉग शूट करताना मला दाखवत नाही, पण यावेळेस मी थोडंसं वेगळ्या पद्धतीने ब्लॉग करायचा प्रयत्न करते. म्हणजे मी तुम्हाला स्वतःला दाखवते कारण कधीच दाखवत नाही. खूप लोकांचं सजेशन होतं तू ब्लॉग बनवते पण स्वतःला का नाही दाखवत. तर मी थोडं विचार केला की आपण स्वतःला दाखवावं. हॅलो, नमस्कार. माझ्या चॅनलवरती तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर मी आज बनवते इथे सुक्कं चिकन आणि प्रॉन्सची करी. तर तेच मी तुमच्याबरोबर आज दाखवणार आहे आणि माझं थोडंसं रुटीन मी तुम्हाला आता शेअर करणार आहे. आज संडे आहे. तर मी इथे चिकनचे बारीक बारीक पीसेस करून ठेवलेत. त्याला मी आता मॅरिनेट करते. सगळ्यात प्रथम मी अर्धा चमचा हळद टाकतेय, नंतर लाल तिखट टाकते, 2 चमचे टाकते. थोडं जास्तच टाकते, तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता. मी थोडं तिखटवालं टाकते. नंतर धणा जिऱ्याची पावडर टाकते याच्यामध्ये. ही आहे काश्मीरी रेड चिली. चवीप्रमाणे मीठ, मी इथे रॉक सॉल्ट वापरते. नंतर इथे गरम मसाला 1 चमचा टाकलाय आणि इथे मी दही टाकते 4 मोठे चमचे. अर्धा किलो बोनलेस चिकन आहे आणि आता हे आपण मिक्स करून घेऊया. आलं लसणाची पेस्ट अजून टाकायची आहे. तर इथे मी आलं लसणाची पेस्ट केली आहे, ती मी यामध्ये टाकते. तुम्ही अंदाजाने टाकायची आहे. हे छोटे चमचे आहेत म्हणून मी 6-7 चमचे याच्यामध्ये टाकते. आणि सेम मॅरिनेशन मी प्रॉन्सला देखील केलेलं आहे आणि त्यात पण ही मी आलं लसणाची पेस्ट टाकते कारण ती टाकायची राहिली होती कारण माझ्याकडे पेस्टच संपली होती. ती मी आत्ता बनवली ताजी आणि ती वापरते. त्याच्यामध्ये आलं लसूण मिरची कोथिंबीर आणि पुदिना असं सर्व आहे, त्याच्यामुळे ते ग्रीन दिसतंय. आणि आता हे सगळं लावून मी जरा 5 मिनटं ठेवून देईन आणि मग नंतर फोडणीला घालणार आहे हे. तर हे थोडं मॅरिनेट केल्यानंतर थोडा वेळ ठेवून द्यायचं 5-1 मिनटं. तसंच चिकनचं पण मी सगळं मिक्स करून घेते. तर इथे मी 2 कांदे घेतलेत. 1 कांदा मी चिकनसाठी आणि 1 कांदा मी प्रॉन्ससाठी घेणार आहे. ऑलरेडी कांदे खूप महाग झालेत आणि ते ओले पण येत आहेत, त्याच्यामुळे कांदा जरा कमीच वापरावा लागतो. तर मी सध्या एकच वापरणार आहे. ॲक्च्युली थोडा कांदा जास्त पाहिजे होता प्रॉन्ससाठी पण, तर मी एक कांदा घेतला आहे आणि आता हे मी फोडणीला देणार आहे इकडे. तर मी इथे एका साईडला पॅन आणि दुसऱ्या साईडला कढई ठेवले. तर त्यासाठी मी आता दोन्ही फोडणीला एकदम देणार आहे आणि शिजायला ठेवणार आहे. तर इकडे मी कांदा आणि टमाटर असं कट करून घेतलं आहे. तर दोन्हीसाठी सेम घेतलं आहे. यातला अर्धा कांदा मी चिकनला वापरणार आहे आणि अर्धा कांदा प्रॉन्सला वापरणार आहे. सेम टमाटरसुद्धा अर्धा वापरणार आहे. तर आता आपण याची फोडणी करून घेऊया. तर सगळ्यात आधी मी पॅनमध्ये तेल टाकून घेणार आहे. सेम कढईमध्ये पण तेल टाकलं आहे
आणि यातला अर्धा कांदा मी इथे पॅनमध्ये टाकते आणि अर्धा कांदा मी कढईमध्ये टाकणार आहे. इथे मी चिकन शिजायला ठेवणार आहे आणि प्रॉन्ससाठी पण अर्धा कांदा टाकते. सेम टमाटरसुद्धा मी अर्धा अर्धा करणार आहे. आणि आता आपण हे कांदा छान असा गुलाबीसर होईपर्यंत मस्त असा परतून घेऊया आपण. आणि त्याचा स्वाद मग छान उतरतो, छान लागते, टेस्ट येते. तुम्ही जर माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर प्लीज माझे व्हिडिओ बघत जा आणि माझ्या चॅनलला जर कोणी सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज सबस्क्राईब करा. मला तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे. तर इथे मी कांदा छान असा फ्राय करून घेते आणि दोन्ही साईडला मी माझं काम चालू आहे. म्हणजे कढईमध्ये पण आणि पॅनमधला पण कांदा मी छान असा फ्राय करून घेणार आहे. आणि त्याच्यानंतर फ्राय झाल्यानंतर आपण त्यात टमाटर टाकतो आहे. इथे मी पॅनमध्ये पण टमाटर टाकला आहे आणि कढईमध्ये सुद्धा मी आता टमाटर टाकणार आहे. कांदा खूप छान असा मस्त फ्राय झाला आहे, तर त्यामध्ये सुद्धा आता आपण टमाटर टाकून घेऊया. तर इथे आता आपण छान असा कांदा मस्त मिक्स करून घेतला आहे आणि थोडासा शिजवून देखील घेतला आहे. आणि त्यात देखील मी 1 चमचा आलं लसूण मिरची कोथिंबीरची पेस्ट टाकलं आहे. तर सेम प्रोसिजर मी प्रॉन्सच्या ह्याच्यासाठी पण केलं आहे. तिथे पण मी 1 चमचा आलं लसणाची पेस्ट टाकलेली आहे. आणि आता इथे मी चिकन ह्याच्यामध्ये टाकते, पॅनमध्ये टाकते आणि ते छान मोठ्या गॅसवरती असं थोडंसं फ्राय करून घ्यायचं, फिरवून घ्यायचं, मस्त एकजीव करून घ्यायचं. म्हणजे मग त्याला थोडंसं ते लवकर शिजतं आणि प्लस त्याला चांगलं पाणी वगैरे सुटतं, तर ते पटकन शिजायला मदत होते. तर थोडा पहिलं सुरुवातीला 1-5 मिनटं ना असं छान असं मोठ्या गॅसवरती फ्राय करून घ्यायचं नेहमी चिकन. आणि नंतर मग मी हे असं छान ह्याला झाकण ठेवून शिजवून घेणार आहे. मी सेम प्रोसिजर तिकडे सुद्धा करणार आहे, की आता प्रॉन्स पण आपल्याला फोडणीला घालायचे आहेत. तर ते मी गॅस फास्ट केलेला आहे, तुम्हाला कळत असेल, त्याला उकळी येते. आणि त्या भांड्यामध्ये, चिकनच्या भांड्यामध्ये थोडासा मसाला उरला होता, तर त्याच्यामध्ये मी थोडंसं पाणी टाकून घेते आहे. खूप पाणी टाकलं नाही आहे. हे पाणी असंच फास्ट गॅस केल्यामुळे लवकर ते आटलं जाईल आणि नंतर जे आहेत ते मसाले त्याच्यात छान मुरून मग ते आपलं चिकन शिजायला छान मदत होईल. आणि त्याच्यानंतर आपण आता ह्याच्यावरती झाकण ठेवून ते मस्त असं शिजवून घेऊया चिकन. तर इथे आता मी ह्याच्यामध्ये प्रॉन्स देखील फोडणीला घालणार आहे. इथे पण कांदा टमाटर छान शिजला आहे आणि मस्त असं त्याने पण पाणी सोडलं आहे किंवा तेल सुटलं आहे त्याला साईडनी. तर त्याच्यामध्ये मी प्रॉन्स टाकलेले आहेत जे मॅरिनेट केलेले होते ते. आणि ते सुद्धा छान असे मस्त फ्राय करून घेणार आहे थोडा वेळ मोठ्या गॅसवरती. तर असं केल्याने काय होतं, थोडी ती जी मसाले आहेत ते थोडेसे मस्त थोडे त्याच्यामध्ये शिजून होतात आणि ते सगळं एकजीव होऊन छान शिजलं जातं आणि लवकर शिजण्यास पण मदत होते. त्याच्यामुळे मी आता थोडासा गॅस फास्ट करून नंतर मग स्लो करणार आहे. तर मी प्रॉन्समध्ये थोडंसं पाणी देखील टाकलं आहे अजून आणि मी आता झाकण ठेवून ते शिजवायला ठेवलं आहे. इकडे मी उकड काढली होती तांदळाच्या पिठाला आणि त्याचं मी पीठ थंड झाल्यावर आता मळते. ते भाकऱ्या करणार आहे मी याच्या. आणि ह्याच्या भाकऱ्या खूप अशा सॉफ्ट मस्त मऊ मऊ होतात. तर मी इथे थोडंच पीठ भिजवलं आहे, कारण एका वेळेपुरतंच मला भाकऱ्या करायच्या होत्या 5-6. तर त्यासाठी मी आता इथे पीठ भिजवलं होतं. तर इकडे झाकण ठेवून हे बघा मी शिजवून घेतलं. इथे छान असं तेल सुटलं, ह्याला तुम्ही बघू शकताय. आणि सेम चिकन पण तसंच तिकडे मी झाकण ठेवून शिजवून घेतलं होतं. तर मी दोन्ही साईडला असं बरेचदा करते, दोन्ही साईडला शिजवायला ठेवते आणि नंतर मग बाकीच्या गोष्टी पण एकीकडे करत असते. तर इकडे मला तर नॉर्मली ताजा मसाला वापरायला खूप आवडतो, जसं की आलं लसणाची पेस्ट वगैरे आहे, तर ती ताजी करून घालायची. पण ती संडे असेल तरच पॉसिबल होतं, नाहीतर म्हणजे मी करून ठेवते आणि मग ती वापरते आठवडाभर. तर हे बघा इथे माझं चिकन तयार होतंय. मी आता मस्त परत एकदा फ्राय करून घेते.
तिकडे माझे प्रॉन्स देखील सेम तसंच शिजत आहेत, ते सुद्धा मी छान असे मस्तपैकी फ्राय करून थोडा वेळ हलवून घेणार आहे. तर हे बघा इथे माझं चिकन शिजलं आहे. चिकन लवकर शिजतं हे तुम्हाला देखील माहिती आहे आणि प्रॉन्स पण छोटे होते, म्हणजे खूप मोठे नव्हते, त्याच्यामुळे ते देखील शिजलेत. तर ते मी चेक करणार आहे आता, ते देखील शिजलेत पण हे मला माहिती आहे. तर हे बघा ते देखील शिजले, दाबल्यानंतर लगेच तुटत आहेत, म्हणजे ते शिजले. आणि पुन्हा एकदा मी एक वाफ काढून घेणार आहे त्याला. तर तुम्ही बघू शकता इथे माझं चिकन एकदम रेडी झालं आहे. तर त्याच्यावरती मी आता कोथिंबीरीने गार्निश करते. तर खूप छान आणि एकदम मस्त असं हे चिकन दिसतंय आणि चवीला पण तितकंच भन्नाट असणार आहे. या पद्धतीने चिकन तुम्ही नक्कीच करून बघा. तर हे बघा इथे प्रॉन्स देखील आपले तयार झालेत. कोणत्याही कांद्या खोबऱ्याचं वाटण न लावता आपल्या दोन्ही रेसिपीज इकडे तयार झाल्या आहेत. तर ह्याच्यावर देखील मी कोथिंबीर टाकले. पण एक गोष्ट मी विसरले इथे, तर ते म्हणजे कोकमं. तर ती मी आता सगळ्यात शेवटी टाकणार आहे. तुम्ही बघाल आता, मी ते विसरले होते कोकमं टाकायची. नंतर कोकमं टाकून परत एकदा वाफ काढून मी ते शिजवून घेणार आहे. तर हे बघा माझ्या लक्षात आलं की मी कोकमं नाही टाकले आणि कोकमं मला पाहिजेतच, तरच ते छान लागतं. म्हणजे जे प्रॉन्स आहेत त्याच्यामध्ये कोकमं टाकली तर त्याची टेस्ट खूप छान होते. ह्याच्यावर झाकण ठेवून परत एकदा मी शिजवून घेणार आहे ह्याला. आणि एकीकडे मी भाकऱ्या करायला घेतल्या आहेत. तर ह्या मी अशा लाटूनच करते. आपण जेव्हा उकड काढतो पिठाला तेव्हा असे छान लाटता येतात भाकऱ्या आणि खूप पातळ करायच्या, म्हणजे त्या एकदम मऊ मऊ छान सॉफ्ट होतात आणि खूप मस्त एकदम लागतात ह्या अशा चिकनसोबत. तर बरेचदा चिकन असेल त्यावेळेला मी अशा तांदळाच्या भाकऱ्या करते. माझ्या मुलाला खूप आवडतात, त्याच्यामुळे शक्यतो मी भाकऱ्याच करते. चपात्या अवॉइड करते. क्वचित आमच्याकडे चिकनबरोबर चपाती असते, पण नॉर्मली मी भाकऱ्याच करते. तर इथे आता मी भाकऱ्या करून घेते सगळ्या आणि त्या छान होतात, म्हणजे सॉफ्ट होतात ह्या अशा तांदळाच्या पिठाच्या, म्हणजे फुलतात सुद्धा खूप छान, एकदम मस्त मऊ मऊ सॉफ्ट. आणि ह्याचा एक व्हिडिओ माझ्या चॅनलवरती आहे, खास भाकऱ्यांचा मी केला होता व्हिडिओ. त्याच्यामध्ये मी नाचणीची भाकरी, तांदळाची भाकरी अशी दाखवले, तर तो व्हिडिओ तुम्ही नक्कीच बघा. आणि हे बघा इथे आत्ता माझं जवळजवळ ऑलमोस्ट जेवण होत आलं आहे. मला खूप गरम झालं आहे, तेच मी तुम्हाला सांगते. तर इकडे मी तुम्हाला दाखवते भाकरी. बघा माझी झाली आहे तयारी, ती किती सॉफ्ट झाली तुम्ही बघू शकता. अशा पद्धतीने जर तुम्ही केलीत ना तर तुम्हाला देखील आवडेल. मुलांना खूप आवडते अशी एकदम सॉफ्ट भाकरी खायला. आणि जर म्हातारे माणसं असतील तर त्यांना अगदी दात नसेल तरीसुद्धा ते चावून चावून खाऊ शकतात, इतकी मस्त मऊ एकदम मस्त एकदम सॉफ्ट भाकरी. तर हे बघा अशा पद्धतीने माझ्या सगळ्या तांदळाच्या भाकऱ्या देखील रेडी झालेल्या आहेत आणि ऑलमोस्ट माझं जेवण आता तयार झालं आहे. आणि इथे मी आता राहिलेल्या सगळ्या भाकऱ्या देखील करून घेणार आहे, म्हणजे मला जेवण वाढायला, गरम गरम भाकऱ्या वाढायला बरं पडतील. प्लीज माझ्या व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि आवडलं असेल तर कमेंट देखील करा आणि तुमच्या परिवारामध्ये माझे व्हिडिओ शेअर करा. माझे अजून देखील व्हिडिओ आहेत ते सुद्धा बघा. तर इथे मी जिरा राईस बनवते, त्यासाठी मी 2 ते 3 चमचे साजूक तूप टाकते आणि ह्याला मी आता फोडणी देणार आहे. तर इथे मी कुकरमध्ये करते ते. तर इथे बघा हे मी जिरं घेतलं आहे थोडंसं. जरी जिरा राईस असला तरी त्याच्यामध्ये थोडेसे बाकीचे गरम मसाले देखील टाकायचे. तर हे बघा हे एक मी वेलची आणि दालचिनीचा तुकडा, नंतर काळी मिरी आणि लवंग, 2-3 काळे मिरे आणि 2-3 लवंग असं टाकून त्याला एक असा फ्लेवर येतो छान असा हे सगळं टाकलं की. आणि त्याच्यासोबत खायला खूप छान लागतं चिकनसोबत. तर मी तो जिरा राईस आता करून घेणार आहे. तर हे मी फोडणी देते. ॲक्च्युली मी हा भात ऑलरेडी शिजवून घेतला आहे आणि त्याचा करते. तर मी खूप एकदम शिजवला नाही आहे, त्याला बरोबर मिडियम ह्याच्यावरती शिजवून घेतला, अगदी 90% शिजवून घेतला आणि आता 10% मी इकडे शिजवणार आहे. त्याच्यामुळे काय होईल, एकदम गिचका होणार नाही भाताचा आणि असं केलं तर मग पटकन होऊन जातं. डायरेक्टसुद्धा तुम्ही तांदूळ धुवून टाकू शकता, पण मला खूप उशीर झाला होता म्हणून त्यासाठी मी ऑलरेडी भात शिजवून ठेवला होता. तर इकडे माझा भातसुद्धा आता रेडी झाला आहे. तर तुम्ही बघू शकताय माझा छान असा जिरा राईस देखील इकडे तयार झाला आहे. तर इकडे मी जेवण वाढते. तर या जेवायला. तुम्हाला कसा वाटला हा आजचा व्हिडिओ ते देखील सांगा आणि माझ्या ह्या रेसिपी आवडल्या असतील तर नक्कीच माझ्या व्हिडिओला लाईक करा
आणि कमेंट देखील करून सांगा कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ ते. तर इकडे मी प्रॉन्सची म्हणजे दाटसर असा मसाला केला आहे. थोडक्यात प्रॉन्स मसाला म्हणू शकतो. चिकन, जिरा राईस, भाकरी आणि लिंबाची एक फोड असंच ठेवलं आहे. तर असा होता हा माझा आजचा साधा सोप्पा सरळ मेनू. तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच मला सांगा. जेवायला या, मी तुमच्यासाठी ताट वाढलेलं आहे. आणि थँक्यू, माझा व्हिडिओ तुम्ही आज शेवटपर्यंत बघितलात. तर इथे मी देखील जेवायला बसले आणि सगळं जेवण खरंच खूप छान झालं होतं. माझ्या जेवणाची तारीफ नाही करत आहे मी, पण नॉर्मली माझ्या हातनं नॉनव्हेजचं जेवण खूप छान बनतं आणि मला चिकन आणि हे पण खूप आवडतं. पण आता मार्गशीर्ष महिना देखील लागणार आहे, म्हणून मी आज चिकन आणि प्रॉन्स हे दोन्ही बनवलं होतं आणि खरंच खूप छान झालं होतं. तर माझ्या मुलाला देखील खूप आवडलं. तर तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट देखील करा.